निसर्गावर आधारित उपाय म्हणजे निसर्ग आणि त्यातले बदललेले भाग, जसे की जंगल, पाणथळ जागा, समुद्रकिनारा यांचे संरक्षण, नीट सांभाळ व पुन्हा जिवंत करणे, जेणेकरून समाजासमोरची अडचणं योग्य पद्धतीने आणि काळानुसार हाताळता येतील. यामुळे माणसाचं भलं होतं आणि प्राणी पक्ष्यांच्या विविधतेलाही फायदा होतो. सन 2020 मध्ये IUCN या संस्थेने या निसर्गावर आधारित उपायांसाठी जागतिक नियम ठरवले. हे नियम पाळल्याने हे उपाय एकसारखे, विश्वासार्ह आणि योग्य पद्धतीने जगात कुठेही करता येतात. हे नियम वेगवेगळ्या क्षेत्रात, गावात किंवा शहरात, नैसर्गिक किंवा मानवी हाताने बदललेल्या ठिकाणी काम करणाऱ्या सर्वांसाठी आहेत. लहान गावातल्या प्रकल्पांपासून ते मोठ्या भागातल्या कामांपर्यंत हे उपाय लागू होतात. यात सर्वजण मिळून एकमेकांचा सहभाग घेऊन काम करणं खूप महत्त्वाचं आहे. IUCNच्या या जागतिक नियमांमध्ये 8 मुख्य मुद्दे, निकष आणि 28 लक्षणं निर्देशक आहेत. हे मुद्दे पाळल्यास उपाय पर्यावरणासाठी चांगले, लोकांसाठी उपयोगी आणि आर्थिकदृष्ट्या शक्य होतात. सगळ्या मुद्द्यांना सारखंच महत्त्व आहे. निकष 1. निसर्गावर आधारित उपाय म्हणजे NBS हे हवामान बदल, आपत्ती धोका, जैवविविधतेतील हानी आणि परिसंस्था संसाधनांचा अस्थिर वापर आणि प्रदूषण यासारख्या सामाजिक आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी प्रभावी आहेत. तसेच अन्न व जलसुरक्षा, मानवी आरोग्य आणि सामाजिक व आर्थिक विकास सुनिश्चित करावा. निकष 2. NBS नैसर्गिक उपाय पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रणालींचा दृष्टिकोन समाविष्ट करतात. या निकषाचा उद्देश असा आहे की नैसर्गिक उपाय NBS तयार करताना आणि वापरताना ते ज्या पर्यावरणीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीत असतात त्या परिस्थितीतील गुंतागुंत आणि अनिश्चितता लक्षात घ्यावी. निकष 3. नैसर्गिक उपाय NBS जैवविविधतेच्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणतात आणि परिसंस्थेची एकात्मता सुधारतात. जैवविविधता आणि निसर्गाचं आपल्याला मदत करण्याचं महत्त्व ओळखणं हीच नैसर्गिक उपाययोजनांची NBS खरी कल्पना आहे. मापदंड 4. NBS म्हणजेच निसर्गावर आधारित उपाय हे आर्थिकदृष्ट्या शक्य आणि योग्य असावेत. जर NBS टिकाऊ आणि मोठ्या प्रमाणावर करता यावं असेल तर ते आर्थिकदृष्ट्या शक्य आणि योग्य असणे गरजेचे आहे. आर्थिक शक्यता म्हणजे एखाद्या उपक्रमासाठी लागणारी गुंतवणूक मिळवणं आणि तो खर्च भागवण्यासाठी पुरेसे पैसे मिळवणं, जसे की सुरुवातीचा खर्च, चालू कामकाज आणि देखभाल यांचा विचार करणं. मापदंड 5. नैसर्गिक उपाय NBS लोकांशी उघडपणे, सर्वांचा सहभाग घेऊन आणि लोकांना सशक्त बनवून चालवले जातात. याचा अर्थ असा की जे लोक आणि गट जसे की आदिवासी लोक, स्थानिक समुदाय आणि ज्या लोकांना त्रास होऊ शकतो या नैसर्गिक उपायांनी थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रभावित होतात. यांचा निर्णय प्रक्रियेत सगळ्या पातळ्यांवर आणि संपूर्ण कालावधीमध्ये सहभाग असणे गरजेचे आहे. मापदंड 6. नैसर्गिक उपाय NBS हे आपले मुख्य काम पूर्ण करताना त्यातून होणारे चांगले आणि वाईट परिणाम समजून ते सगळ्यांसाठी न्याय होईल याचा प्रयत्न करतात. नैसर्गिक उपायांमुळे अनेक प्रकारचे फायदे होऊ शकतात, पण अनेकदा एक ठिकाण किंवा काही लोकांना फायदा होतो तर दुसऱ्या ठिकाणी किंवा काही लोकांना त्रास होतो. मापदंड 7. NBS पुराव्यांवरून योग्य पद्धतीने सांभाळले जातात. निसर्गाची ताकद, लवचिकता जास्त असल्यामुळे अचानक होणाऱ्या सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय किंवा हवामान बदलांना सामना देण्याचे अनेक पर्याय असतात. योग्य निर्णय घेण्यासाठी नियमितपणे निसर्गाची पाहणी करणे आणि त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, ज्यामध्ये शास्त्रीय ज्ञान आणि स्थानिक पारंपरिक ज्ञानाचा वापर होतो. मापदंड 8. NBS निसर्गावर आधारित उपाय त्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि टिकून राहण्यासाठी योग्य परिस्थिती तयार करतात. NBS असे तयार आणि वापरावे लागतात की ते दीर्घकाळ टिकून राहतील आणि लोकांच्या जीवनाचा भाग होतील. त्यांना मोठ्या प्रमाणात वापरणे, जास्त भागात पसरवणे किंवा पुन्हा तयार करणे शक्य होण्यासाठी काही आवश्यक गोष्टी असाव्यात. उदाहरणार्थ, जमीन सुरक्षित असावी, योग्य नियोजन असावे,
संस्था नीट चालाव्यात, पैसे किंवा मदत मिळावी, लोकांमध्ये न्याय होऊन सगळे सहभागी असावेत आणि अशी काही आणखी मदत करणारी सोय असावी.